नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला सुद्धा हँडस्टँड करायचे असेल तर तुम्हाला पण या 5 एक्सरसाइजला फॉलो करावे लागेल. त्याला सांगतो. तर सगळ्यात पहिला वर्कआउट आपला फ्रॉग स्टँड. तर आपल्याला दोन्ही पाय वरती करून असं होल्ड करून ठेवायचं आहे. जर तुम्ही होल्ड करून ठेवू शकता तर नंतर तुम्हाला एक पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर दुसरा वर्कआउट आपला हँडस्टँड होल्डिंग. एखादा झाड किंवा एखाद्या भीतीचा सपोर्ट घेऊन तुम्हाला असं हँडस्टँड होल्डिंग करून ठेवायचं. तर असं तुम्ही हँडस्टँड होल्डिंग करून ठेवू शकता एखाद्या भीतीचा सपोर्ट घेऊन. तर तिसरा वर्कआउट आहे आपला पाईक पुशअप. तर या पोझिशनमध्ये राहायचं आहे आणि हँड बिना हलवता एकदम सामोर जायचं आहे असं. जर तुम्ही बिगिनर असाल तर जास्त समोर जाऊ नका. एवढं गेलं तरी होऊन जातं. या तरीके ठीक आहे. तर चौथा वर्कआउट आहे आपला हेलो बॉडी होल्ड. तर हे कसं करते चला सांगतो. तर सुरुवातीला आपल्याला असं लेटायचं आहे एकदम असं लेटायचं आहे आणि आपले पाय असं एकदम होल्ड करून आपल्या कोरला अंदर दाबायचं आहे आणि मान एकदम स्ट्रेट आणि पाय एकदम सरळ ठेवायचे. तर असं होल्ड करून तुम्ही करून ठेवू शकता. नंबर 5 आहे आपला पाईप श्रग आणि आपला लास्ट वर्कआउट आहे. तर त्याला आपण आपली अशी पोझिशन घेऊन हात आणि शोल्डर एकदम स्ट्रेट ठेवून असं सरळ करायचं. 1 2 3 4 5 ठीक आहे. याने आपले हात आणि शोल्डर मजबूत होतात. तर तुम्ही जर या 5 वर्कआउटला फॉलो कराल तर तुम्ही सुद्धा हँडस्टँड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपल्या नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये.